परवादिवशी एका ठिकाणी भास्करजी जाधव असं म्हणाले की मी चिपळूणमधून निवडणूक लढवणार आहे आणि तुमच्यासमोर उद्या भास्करजी जाधव असतील तर काय? भास्कर जाधव हे तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्रातले नेते आहेत. त्यांची 6वी किंवा 5वी किंवा 6वी टर्म ही असणार आहे म्हणजे विधानसभेची. ते ज्येष्ठतेत खूप मोठे आहेत, त्यात काही वाद घालायचा प्रश्न नाही. संसदेच्या विधान भवनात त्यांचं काम देखील खूप चांगल्या पद्धतीने असतं. बऱ्याच वेळा काही गोष्टी त्यांच्याकडून शिकायलाही मिळतात. त्यामुळे एवढा मोठा नेत्यासमोर लढायची संधी मिळाली तर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आनंदच आहे. त्यांनी मागे एक विधान केलं होतं जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की शेखर निकमांच्या डोक्यामध्ये हवा गेली. नाही, तुम्ही शेखर निकमाला ओळखता. शेखर निकम काल होता तसाच आज आहे आणि उद्याही तसाच राहणार आहे. मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. माझ्या डोक्यात हवा जाण्याचा कधीच प्रश्न येत नाही. आणि हवा जाण्यासारखं असं काय आमदारकीमध्ये काय वेगळं नसतं. त्याच्यामध्ये तुम्ही लोकांची सेवा करण्यासाठी निवडून आलेले. आणि सेवा करताना सेवा करण्याची हवा जाईल, सेवा करण्याची हवा जाईल, बाकी कसली हवा जाणार नाही. एवढा शब्द त्यांनी तुमची मिमिक्री सुद्धा केली होती. त्यावेळी ते असं म्हणलं होतं की शेखर निकम हे खूप गोड बोलतात त्यामुळे त्यांना शुगर आहे, डायबिटीस खूप आहे. हा माझ्या आजारावर कोणी आरोप ते करतील असं मला वाटत नाही. म्हणजे मी भास्कर शेटना ओळखतो. मला जर माझ्या आईला शुगर होती म्हणून आज मला शुगर आहे. मला 20व्या वर्षी शुगर, 20व्या वर्षी मला शुगर झाली. त्या 20व्या वर्षी मी राजकारणात होतो का गोड बोलत होतो तेव्हा? कारण मी माझं करिअरच्या मागे होतो. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल मला माहिती आहे. मला ते टीका करतील, माझ्यावरही करतील. इलेक्शनमध्ये अजून खाली येऊन पण टीका करतील. पण असं वैयक्तिक आजार, मग वैयक्तिक आमच्या फॅमिलीबद्दल असं ते बोलतील असं मला निश्चितपणे वाटत नाही, असं माझा विश्वास आहे. पण ते म्हणते की ज्यांच्यावरती मी विश्वास ठेवला, ज्यांच्यावरती आपण विश्वास ठेवला तेच त्याच आमदार शेखर निकमने एका रात्रीमध्ये पक्ष बदलला. कुणावर त्याचा विश्वास ठेवायचा नाही? विश्वास ठेवायचा काही विषय नाही. माझी दादांबरोबरचे रिलेशन तुम्हाला माहिती आहे. अजित दादांबरोबर माझे रिलेशन होते आणि दादांना ह्यावेळी काही झालं की आपण फसवायचं नाही. जर आपण त्यांनी सांगितलं, एकदा त्यांनी विचारल्यावर शब्द दिल्यानंतर मग काय होतं ह्याची चिंता करणारा मी नाही. मी दादांबरोबर जायचं पहिल्या दिवशी उघड सांगणारा मी एक आमदार आहे. असं काही लपून छपून काय नाही, उघड सांगेल. गोलकोटच्या सभेमध्ये सुद्धा ते म्हटले होते की 84 वर्षाचे शरद पवार आहेत आणि राष्ट्रवादीला जेव्हा त्यांना साथ देण्याची वेळ होती त्यावेळेस ते हा मुद्दा बरोबर आहे. मग त्यांचा मुद्दा अतिशय बरोबर आहे. परंतु बाळासाहेब ठाकरेंचं वय किती होतं शेटनी शिवसेना सोडली? काही महत्वाचा विषय. उगाच कसं आहे, ज्याच्या त्याच्या त्या परिस्थितीचे निर्णय असतात. त्यामुळे तोही महत्वाचा. त्यांचा मुद्दा बरोबर आहे, मग तुम्ही का साथ सोडला? कोणाचा? त्यांचा मुद्दा बरोबर आहे, मग तुम्ही का साथ सोडलीत ना? कोणाची? तुम्ही आता म्हणता त्यांचा. नाही, मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं त्यांचा मुद्दा जर बरोबर असेल, म्हणजे वाक्यरचनेत थोडंसं चूक झालं. त्यांचा मुद्दा जर बरोबर असेल तर बाळासाहेब ठाकरेंचं वय त्यांना सोडताना त्यांच्या हयातीत किती होतं? मला सर एक सांगा, बाळासाहेब ठाकरे हयात नाही आहेत पण शरद पवार हयात आहे. त्यांना दुःख होत नसेल का तुम्ही सोडून जाताना? तुम्हीच असं नाही, बाकी सगळे ते सोडून गेले. केव्हाही होईल, आम्हालाही दुःख होतं, आम्हालाही होतं. पण शेवटी निर्णय घ्यायची वेळ येते, त्यावेळी दोघातला एक घ्यायचा आहे. त्यावेळी एकच भूमिका असते. त्यावेळी काय दोन्ही आम्हाला हवेत, दोन्ही एकत्र यावेत अशी आमची अपेक्षा असते. पण ह्याचा अर्थ असं नाही ना आमच्या सांगण्या किंवा आमच्या अपेक्षांचा काही प्रश्न नसतो. आमदार भास्कर जाधवांकडून प्रामुख्याने एकच मुद्दा दर सभांमध्ये विचारला जातो की विकास कामांच्या मुद्द्यावरती शेखर निकमांनी त्या दुसऱ्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. मग इकडे आधीच्या ज्या सरकारमध्ये होते त्यावेळी विकास निधी मिळाला होता, मग आता इकडे जायचं काय कारण? विकासाचा पहिली गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट सांगितलंय की माझे आणि दादांचे रिलेशन होते. पहिल्या वेळी मी दादांना स्पष्ट नाही सांगितलं होतं. दुसऱ्या वेळी दादांनी विचारल्यावर मी होय सांगितलं. एकदा मी होय म्हटल्यावर मी परिणामाची चिंता करणार नाही. मी ज्यांना शब्द दिला त्या पद्धतीने मी शब्दाला जागणार आहे आणि मी तेवढं काम केलं. नाही, विकास कामाचा जो मुद्दा घेतात ना, विकास कामाबद्दलचा मी विकासासाठीच गेलो असं मी कधीच म्हटलं नाही. मी माझी दादांचे असलेले रिलेशन, दादांना दिलेला शब्द मलाही माहिती आहे.